नमस्कार मित्रांनो, कमळी मालिकेतील पुढील भागांमध्ये आपल्याला असं काहीतरी बघायला मिळणार आहे की ऋषी हा घर सोडून गेल्यापासून इनामदार कुटुंबात बिलकुल शांतता उरलेली नसते आणि नयनताराला जेव्हापासून सतीशने ठणकावून सांगितलेलं आहे का बिझनेसमध्ये एवढं मोठं नुकसान ऋषीमुळे झालेलं आहे, तर ऋषीला परत घरी बोलवायचं काम तिचंच आहे. आणि म्हणून नयनताराला वाटत असतं की काही दिवसांनी ऋषी परत येईल आणि ती ऋषीला विनवण्यासुद्धा करते. पण दिवसांमागे दिवस जातात आणि ऋषीचा काहीच पत्ता लागत नाही. ऋषी नाही म्हणतो म्हणून नयनताराचं टेन्शन वाढलेलं असतं. तर दुसरीकडे आपण पाहतो की रोहित मात्र मनामध्ये वेगळीच खेळी आखत असतो आणि त्याच्या डोक्यामध्ये एकच विचार सुरू असतो आणि असा की जोपर्यंत ऋषी जिवंत आणि सक्षम आहे तोपर्यंत इनामदार फाउंडेशनवरती माझा अधिकार कधीच होणार नाही. कारण लोक ऋषीलाच विचारतात आणि त्याच्याच प्रोजेक्ट विषयी सांगत असतात आणि माझं नाव कुठेच नाही. मी एवढी धडपड करतो तरीही माझं नाव कुठेच नाही आणि आईला सुद्धा ऋषीवरच विश्वास आहे. असं असल्यामुळे तो ऋषी घरापासून दूर एका छोट्याशा शहरामध्ये नवीन आयुष्य सुरू करत असतो आणि स्वतःच्या मेहनतीवरती जगण्याचा निर्धार करून तो उद्योग समूहाचा मोठा बिझनेस प्रोजेक्ट तयार करून देतो आणि काही दिवसातच तो प्रोजेक्टची चर्चा संपूर्ण उद्योग विश्वामध्ये सुरू होते. ही बातमी रोहितच्या कानावर पडताच त्याच्या पायाखालची जमीनच सरकते. रोहित लगेचच आपल्या विश्वासू माणसाला फोन करतो आणि ऋषी परत येण्याआधीच आणि त्याला कायमच्या खेळातून बाहेर काढायचं आहे आणि एक अपघात आणि सगळंच संपेल असं त्याच्या मनामध्ये विचार येतो. आणि काही दिवसांनी ऋषी एका महत्त्वाच्या बिझनेस मीटिंगसाठी बाहेर निघालेला असतो आणि त्याला अजिबात कल्पना नसते की त्याच्या गाडीचा पाठलाग सुरू आहे. महामार्गावरती एका वळणाजवळ अचानक एक मोठा ट्रक त्याच्या कार समोर येतो आणि ऋषी ब्रेक दाबतो, पण ट्रक मुद्दामच त्याच्या गाडीला धडक देत असतो आणि गाडी अनेक वेळा उलट्या पालट्या खात आणि रस्त्याच्या कडेला जाऊन आदळतो. अपघात होताच ट्रक चालक तिथून पळून जातो. दूर उभा असलेला रोहितचा माणूस फोन करून फक्त एकच वाक्य बोलत असतो, साहेब, काम झालेलं आहे. रोहितच्या चेहऱ्यावरती समाधानाचं हास्य उमटतं आणि त्याला असं वाटतं का ऋषी कायमचाच संपलेला आहे आणि त्याला एकदम मनामध्ये समाधान वाटतं की आता सगळं माझंच होणार आहे. पण या सगळ्या मागे एक राधिका पण त्याच्या मागे उभी असते आणि तिला हे सगळं माहिती असतं. पण राधिका नयनताराला केव्हा सांगेल आणि कसं सांगेल हे आपल्याला पुढील भागांमध्ये बघायला मिळणार आहे. मात्र नियतीच्या काहीतरी वेगळंच मान्य असतं आणि काही प्रवासी ऋषीला गंभीर अवस्थेत पाहतात आणि तातडीने रुग्णालयात दाखल करतात आणि डॉक्टर त्याच्यावरती अनेक तास शस्त्रक्रिया करत असतात. ऋषी हा मृत्यूशी झुंज देत असतो. दरम्यानच आपण पाहतो की रोहित इनामदार कंपनीच्या संचालक मंडळाची तातडीची बैठक बोलवतो आणि तो सर्वांसमोर खोटं दुःख दाखवत म्हणत असतो की ऋषीचा अजूनही काही पत्ता नाही आणि त्याची तब्येतही काही बरोबर नाही आणि कंपनीचं एवढं मोठं नुकसान होऊ नये म्हणून मला जबाबदारी घ्यावीच लागेल. आणि काही क्षण आणि काही जण ना त्याच्या बाजूने उभे असतात तर काही जण त्याच्या बाजूने उभे नसतात. हळूहळू रोहित कंपनीवरील अधिकार आपल्या नावावरती करून घेतो आणि त्यानंतर त्याची नजर ही इनामदार फाउंडेशन वरती जाते. तो नयनताराला भावनिक शब्दामध्ये सांगत असतो का ऋषी परत येईल की नाही माहिती नाही आई, पण फाउंडेशन बंद पडू देता कामा नाही आणि मला ती जबाबदारी द्या. नयनतारा दुखी मनाने होकार देते आणि रोहितच्या मनामध्ये मात्र जल्लोष सुरू असतो. त्याला असं वाटत असतं की आता तोच इनामदार फाउंडेशनचा खरा मालक होणार आहे. पण त्याच वेळी एक रहस्यमय व्यक्तीची पण ह्याच वेळी एंट्री होते आणि काळा कोट घातलेला एक अनोळखी माणूस थेट रोहितच्या केबिन मध्ये येतो आणि तो टेबलावरती एक पेन ड्राईव्ह ठेवतो आणि म्हणतो की ज्या अपघाताला तू नशिबाचा खेळ समजतोय ना, तो अपघात नव्हताच. आणि रोहितच्या चेहऱ्यावरचा तिथे रंगच उडून जातो. तो पेन ड्राईव्ह सुरू करतो आणि स्क्रीनवरती महामार्गावरील सीसीटीव्ही फुटेज दिसू लागतं आणि ट्रक मुद्दामच ऋषीच्या गाडीला धडक देत असतं आणि स्पष्ट दिसतच असतं. त्याचबरोबर रोहितच्या माणसाने फोन केलेला असतो आणि पैशांच्या व्यवहारांचे पुरावाही त्याच्या समोरच असतात. आता रोहित घाबरून त्या माणसाला विचारतो का तू कोण आहेस. तो शांतपणे उत्तर देतो की योग्य वेळ आली की माझी ओळखही तुला कळेल आणि ऋषीही परतच येणार आहे. हे बोलून तो तिथून निघून जातो. रोहित लगेचच आपल्या माणसांना त्या व्यक्तीचा शोध घेण्याचा आदेश देतो, पण कोणालाच तो सापडत नाही. दुसरीकडे आपण पाहतो की रुग्णालयात अनेक दिवसांनी ऋषी हा शुद्धीवर येतो आणि त्याला अपघाताचे काही क्षण आठवू लागतात. त्याला संशय येतो की हा साधा अपघात नव्हता. डॉक्टर त्याला अजून विश्रांतीचा सल्ला देतात, पण ऋषीच्या मनामध्ये एकच जिद्द असते की माझ्यावरती हल्ला कोणी केला असेल आणि मी हे शोधून काढणारच आहे. दरम्यान इकडे रोहित इनामदार फाउंडेशनचा मालक बनण्याची अंतिम कागदपत्र तयार करतो. पत्रकार परिषदही आयोजित केली जाते आणि संपूर्ण शहरासमोर तो स्वतःच्या फाउंडेशनचा नवा प्रमुख घोषित करणारच असतो.
तेवढ्यातच मंचावरती रोहित भाषण सुरू करतो आणि आजपासून इनामदार फाउंडेशनची सर्व जबाबदारी माझ्याकडे आहे असं तो म्हणत असतो. इतक्यातच सभागृहाचे मुख्य दरवाजे हे उघडून जातात आणि सगळ्यांच्या नजरा तिकडे वळतात. दारात जखमी अवस्थेत पण आत्मविश्वासाने उभा असतो तो आपला ऋषी. त्याच्या मागे पोलीस अधिकारी आणि तोच रहस्यमय माणूस उभा असतो आणि ऋषी शांत आवाजात म्हणत असतो, रोहित दादा, माझा अपघात घडवून आणून तू माझं आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केलास, पण आता तुझ्या खोट्या साम्राज्याचा शेवट सुरू झालेला आहे. हे ऐकताच संपूर्ण सभागृहामध्ये एकच खळबळ उडते आणि नयनतारा, राजन आणि घरातील सर्वजण स्तब्ध होतात. रोहितच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वास एका क्षणामध्येच नाहीसा होऊन जातो आणि आता सर्वांच्या मनामध्ये एकच प्रश्न असतो की ऋषीकडे रोहित विरुद्ध नेमके कोणते पुरावे आहेत आणि त्या रहस्यमय व्यक्तीची खरी ओळख काय आहे. तर ह्याच प्रश्नांसह हा भाग इथेच संपतो आणि पुढील भाग बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.